फेब्रुवारी महिना, नव्या वर्षाचा दुसरा महिना आला की प्रियकर आणि प्रेयसीसाठी तो एक डेच्या नावाने जणू आनंद असतो. तुमचे ते रोज डे पासून व्हॅलेंटाईन डे दिवसपर्यंत जे जे काही दिवस साजरे होतात ते प्रियकर आणि प्रेयसी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि मन भरून जगतात. आणि त्याला माझा कधी विरोध पण नाहीये आणि राहणार पण नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, किंवा प्रेम करणं कधीच चुकीचं नसतं, पण चुकीच्या व्यक्तीवर किंवा समोरचा व्यक्ती आपलं सुद्धा रिस्पेक्ट करतोय का याकडे लक्ष असणं देखील गरजेचं आहे. आणि कधी कधी आपलं वयच असं असतं की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला आकर्षण वाटतं, पण 19 किंवा 20व्या वर्ष हे असं असतं की एकतर आपण बिघडून जातो, नाहीतर एकतर आपण घडून जातो. खास तर गावातून पुण्याला किंवा मुंबईला आलेले तरुण तरुणी जी असतात ती आपलं कुटुंब सोडून दुसरं कुटुंब घडवायला निघालेले असतात. आपले आई वडील कबाड कष्ट करून, मेहनतीचं रक्ताचं पाणी करून त्यांना ते पैसे पाठवतात आणि तेच ते पैसे ते त्यांच्या प्रियकर आणि प्रेयसी बरोबर घालवतात. ते अत्यंत चुकीचं असतं. कधी कधी प्रियकर प्रेयसीवर इतकं इमोशनल मॅनिप्युलेट करतो की ते तिच्या पूर्ण भांबावून जाते, गुंतून जाते आणि तिला काही कळतच नाही. कारण हे वय आपल्या मानसिक आणि शारीरिक गरजा वाढतात, रक्त सळसळायला लागतं आणि कुठलीही गोष्ट सोनं असल्याचा भास होतो, पण ते सोनं कधी तुटेल, त्याचं काच कधी होईल आणि त्या काचेचं कधी रूपांतरित तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये होईल. कारण तो काच कधी टुचेल, कधी ते गँग्रीन होईल तुमच्या आयुष्याचं कधी सांगता येत नाही. म्हणून हेच वय असतं एकतर काहीतरी मोठं घडवण्याचं. कारण 19-20 वर्ष तुम्ही जे जे काही क्षेत्र निवडले ना त्या क्षेत्रामध्ये पूर्ण डेडिकेटेड, कमिटमेंट आणि हार्डवर्कने काम करा. तुम्ही 25व्या वर्षापर्यंत स्वतःला इतकं सिद्ध करा आणि इतक्या स्वतःच्या उंचीवर गाठा की तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज मिळवता येईल. पण आता आपली काहीच ओळख नसून देखील, काहीच अस्तित्व नसून देखील आपण अशाला प्राधान्य देतो त्याची आपल्याला गरज नसते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला आणि योग्य शहाणपण आणि समज आपल्यामध्ये असणं देखील गरजेचं आहे. आज मी माझ्या 20 वर्षाच्या प्रवासात अनेक जोडपे पाहिले. एक जोडपं एका जोडपीला पूर्ण इमोशनल मॅनिप्युलेट करतोय, एक जण तर त्याला इतकं मानसिकतेने, भावनेने खेळवतोय की समोरचीला जगणं आणि असणंच काय असतं हे ती विसरून गेलेली असते. आणि अशा केसेस अनेक असतात. त्यामुळे आज तरुण तरुणीच्या आत्महत्येचे चान्सेस पण खूप वाढले. आणि तुमच्या आयुष्यात असं काही घडत असेल ना तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांना सांगा, त्यांना कळवा, नाहीतर एका निष्पापी मुलाचा किंवा मुलीचा जीव जातो. कारण असे आज काही निर्लज्ज मुलं आजूबाजूच्या वातावरणात वावरतात की ते आपल्याला मॅनिप्युलेट करतात आणि संपूर्ण आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. त्यामुळे आपण फक्त आपल्या प्रोफेशनल लाईफला प्राधान्य द्यायला हवं. आपण जे काही क्षेत्रात निवडलेलं आहे त्या क्षेत्रात उल्लेखनीय, उत्तम कामगिरी करावी आणि आपण असं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं की आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती सुद्धा किंवा ज्या लोकांनी आपल्याला नावं ठेवली होती त्यांना सुद्धा आपण मानाने असू आणि कधीच आपल्या आई वडिलांच्या नजरेतून उतरू किंवा आपल्या समाजाच्या नजरेतून उतरू असं तुम्ही कधीच करू नका. कॉलेज लाईफमध्ये या गोष्टी होतात, घडून चुकतात, पण त्याचं तुम्हाला शहाणपण असणं कधी गरजेचं आहे. कारण जो विश्वास एकदा तुम्ही गमावला तर तुमचं जगणं आणि असणं फारच अवघड होऊन जातं. हा संदेश तुमचा मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला देतोय. तुम्ही नक्की याचं पालन कराल, तुम्हाला नक्की हे समजलं असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करा. आता आपल्याला पर्सनल नाही तर प्रोफेशनल लाईफकडे लक्ष द्यायची गरज आहे आणि हेच ते वय